संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण सीआयडीला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक। शरद पवार, ठाकरे, वडेट्टीवारांच्या उपस्थितीत बैठक होणार। यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठकीचं आयोजन। आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सलग तिसरी भेट। गिरणी कामगार आणि बीडीडी चाळ संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सरकारकडून उत्तर नाहीच। पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनसंवाद उपक्रम। आनंद आश्रमातून उपक्रमाचा शुभारंभ। पालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडवण्यावर भर दिला जाणार। मुंबई शहर आणि उपनगरात कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदकामास मनाई। मनपा आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश। काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम न करण्याच्या सूचना। नवी मुंबईत आज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीसाठी 10 तास पाणी बंद राहणार। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर। धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान। सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव। 9 मार्चला दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार।